अथ श्री साई सच्चरित अध्याय 47. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वत्यै नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्री कुलदेवतायै नमः. श्री सीतारामचंद्राभ्यां नमः. श्री सद्गुरु साईनाथाय नमः. ज्यांचे क्षणिक देखिल्या वदन होय अनंत जन्म दुःख दलन, ते परमानंद जनन स्थान धन्य श्रीवदन साईचे. ज्याचे झालिया कृपावलोकन, तत्काळ कर्मबंध विमोचन, स्वानंद पुष्टी निज भक्तजन, न लागता क्षण लाधती. ज्यांची या कृपा दृष्टी पुढे, कर्माचे फिटे बिरडे, या कृपा सूर्याची या उजेडे, भवखदेत दडे निस्तेज. जगाची पापे भागीरथी धुते, तेने ती स्वये मलयुक्त होते. साचला निजमल निरसावयाते, साधूचे इच्छिते चरणरज. कधी साधूचे पाय लागती, कधी मज माझी स्नानार्थ येती. त्याविण निज पापाची निर्गती, नवे हे निश्चिती जाणेती. ऐसी आ साधूचा मुकुटमणी, समर्थ साई यांची ही वाणी. जाणून या त्यादरे भाविक सज्जनी, आकर निजे पावनी ही कथा. नवल या कथेचे महिमान, श्रोते सज्ञान वा अज्ञान. परिसता तुटेल कर्मबंधन, परमपावन कथा हे. नयनाचाही नयन सो साई, श्रवणाचाही श्रवण पाही. तेणे चिरिगोनी माझी हृदय, वार्ता जी ही निवेदिली. साई स्वये महानुभाव, परिसता या कथेचा नवलाव. श्रोते विसरतील देहभाव, अष्टप्रेम भाव दाटतील. साई मुखीची हे कथा, लक्ष लावून तिच्या हृदगता. तात्पर्यावरी दृष्टी ठेविता, कृतकर्तव्यता श्रोत्यास. तरी विनंती परिसी जे श्रोता, जरी मी या कथेचा वक्ता. मीही तुम्हा सारिखाचरिता, न घेता मतितार्थ येतील. आठवितात याचे भक्त प्रेम, मन विसरे मनोधर्म. होय संसार त्रस्ता उपरम, याहुनी परम लाभ काय. पूर्वकथेचे अनुसंधान, श्रोता परिसी जे सावधान. होईल जीवा समाधान, कथा व्यवधान परिसता. गताध्यायाची अंती, ऐकली शेळ्याची कथा श्रोती. तया ठाई बाबाची प्रीती, गतजन्म स्मृती तयाची. तैसीच आता हेही कथा, द्रव्यलोभाची परमावस्था. कैसी नेय अधपाता, सावधानता परिसावी. साईच पूर्ण कृपा दृष्टी, कथा सुचवी उठाउठी. येऊ न देई श्रावण तुटी, सुख संतुष्टी वाढावी. कथा वक्ता आणि वदन, स्वये साई समर्थ आपण. तेथे हे माड किमर्थ कवन, उगाच टोपण नावाचा. बैसलो साई कथा धीश तटी, त्या काय कथाची अटाटी. कल्पतरुची या तळवटी, कामना उठी तो सिद्धी. काय दिनकराची या घरी, कोण दीपाची चिंता करी. जया अमृतपान निरंतरी, विषाची लहरी काय तया. असता आम्हा साई सरका, सदैव आमुचा पाठी राखा. वाण काय कथा पियुखा, जतेच चाखा त्या हरिखा. कर्मसूत्र मोठे गहन, कोणासही न होई आकलन. ठकी जेती महासज्ञान, भावार्थी अज्ञान तारिजेत. तैसाच दुर्गम ईश्वरी नियम, कोण करील त्याचा अतिक्रम. आचरा नित्य लौकिक धर्म, करावे तत्कर्म सर्वदा. नाही तरी अत्यंत धर्म, पाहुनिया मरण धर्म. जैसे जैसे जयाचे कर्म, पावती जन्म तदनुरूप. यथा कर्म यथा श्रुत, शुक्रबीज समन्वित. काही योनिद्वारी प्रवेशत, स्थावर भावाप्रत काही. यथा प्रज्ञ ही संभवा, श्रुत्यर्थ नाही कवना ठावा. जन्म घेणे तरी तो घ्यावा, रुसेल जीवा जो जैसा. जाणा हे मूढ अविद्यावंत, शरीर ग्रहणा लागी उद्यत. जैसे जयाचे उपर्जित, शरीर प्राप्त तैसे तया. म्हणून शरीर पाता आधी, नरजन्माची अमोल संधी. दवडी ना जो आत्मबोधावधी, तो एक सुधी जाणावा. तोच संसार बंधमुक्त, इतर संचार चक्री पडत. कधीही शरीरत्वासी न मुक्त, यातना न चुकत जन्माच्या. आता या कथेचा नवलाव, दृष्टीवर वृत्तीसी अंतर्भाव. बुजे मी देह ही आठव, सात्विक अष्टभाव उठतील. गाठी असता मोपदन,
स्वभावे जो अत्यंत कृपण, दिग्दिग तयाचे जीवन, आमरण क्षीण अनुभवी, त्यातही वैरवृत्तीचा वारा, कदा काळीचा नव्हे बरा, तया पासाव मनासी आवरा. करील माथेरा जन्माचा, परस्पर वैराचा परिणाम, उत्तमाचा जन्मे अधम, ऋणवैर हत्याचा धर्म, फिटे तो जन्म परंपरा. ये अर्थीची अमृतवाणी, साई मुखोद्गार परम पावनी, करीतो सादर श्रोतया लागुनी, असावे श्रवणी सावधान. तीही कथा जैसी ऐकली, जैसी माझी स्मरणी राहिली, तैसीच कथितो त्याच बोली, जे ती माऊली वदली ते. साईच स्वये चरित्रकार, लिहून घेई कथा विस्तार, हे माड केवळ निमित्त मात्र, सूत्रधार ज्याचा तो. एके प्रातः काळाचे प्रहरी, 8 वाजावयाचे अवसरी, करून या नित्याची न्याहरी, पडलो बाहेरी फिरावया. मार्गी जाता जाता श्रमलो, नदी किनारी एका पातलो, पाय धुतले स्नान केलो, अंतरी धालो बहुवस. नदी तीरी होती केवडी, या रात्याची नदी एवढी, पाणी भरले होते दुथडी, काठाशी झाडी लवाळ्याची होती तेथे पायवाट, गाडी मार्गही होता स्पष्ट, वृक्षही काठी होते घनदाट, छायाही उत्कृष्ट पडलेली, वायू वाहे मंद मंद, तेने मनाला बहु आनंद, दृष्टी देखोनी वृक्षवृंद, बैसलो स्वच्छंद छायेसी, जाता चिलीम भरावयला, तदर्थ छापी भिजवावयाला, डराव डराव शब्द ऐकिला, ध्वनिमज वाटला बेडकाचा, नवल काय पाणीच जेथे, बेडूक असणे सहज तेथे, छापी भिजवून तव मी भरते, घेतली हाते चमकचमक, गारेवरी ठिणगी पाडून, चिलीम तयार झाली पेटून, तोच एक वाट सरू येऊन, बैसला वंदून मजपाशी, नम्रपणे मजकडून, चिलीम आपुले हाती घेऊन, लईला आंब झुकल्यांत म्हणून, आदरे मज पुसून राहिला. मशीद फार लांब येथून, तेथे जाता होईल ऊन, हे पलीकडे माझे सदन, चिलीम पिऊन जाऊ की, तेथे वाईच खाकी भाकर, स्वस्त आराम करावेळ भर, मग ऊन खाली झाल्यावर खुशाल माघारा परतावे, मीही येईन बरोबर, ऐसे भाषण झाल्यावर, चिलीम पेटवून या वाटसर, देई मज सादर ओढावया. तिकडे तो बेडूक आर्तस्वरे, ओरड करू लागे गजरे, चौकशी केली त्या वाटसरे, कोण बरे हा ओरडतो, टॉमी वदेक नदी काठी, बेडूक सापडलासे संकटी, लागले त्याचे कर्म त्या पाठी, एकटी गोटी तुझ कथितो, पूर्वजन्मी जैसे करावे, ये जन्मी तैसे भरावे, कर्मभोगा सादर भावे, आता रडावे किमर्थ, मग ऐसे हे परिसून, चिलीम माझ्या हाती देऊन, निघाला वाट सरू तेथून, म्हणे मी पाहून येतो जरा. असे खरोखर तो बेडूक, अथवा कोणी प्राणी आणिक, मन तरी करू निशंक, काय त्या दुःख आहेत ते, ऐसी तयाची इच्छा बघुनी, म्हणालो मी जा ए पाहोनी, एका मोठ्या सर्पाचे वदनी, बेडूक पडून ओरडतसे, दोघेही हरामखोर, दोघांचीही कृत्ये अघोर, पूर्वजन्मीची पापे भयंकर, पावले देहांतर भोगावया, असता चालले ऐसे विचार, गेला वाट सरू त्या जाग्यावर, आला पाहुनी प्रत्यक्ष प्रकार, म्हणे तो साचार वृत्तांत. सर्पही तो जैसा काळ, ऐसा मोठा जबडा विशाळ, बेडूकही मोठा विक्राळ, परितो फराळ सर्पाचा, घडी अर्ध घडीचा सोबती, पडली सर्पामुखी आहुती, काय विचित्र कर्मगती, क्षणात निश्चिंती होईल त्या, तो मी म्हणालो तया ते, तो काय करीतो निश्चिती ते, त्याचा मी बाप आहे ना येथे, मग मी कशा ते पाहिजे, सोडून या आपुले स्थान, बैसलो जो येथे येऊन, तो काय बेडूक खाऊ देईन, पहा सोडविन त्या कैसा, आता ही झुंज सोडविल्यावरी, आपण जाऊ आपुले घरी, जा जा एकदा चिलीम भरी, पाहू मग काय करी सर्प. चिलीम तत्काळ तयार केली, वाट सरूने स्वये चेतविली, झुरका मारून मज पुढे केली, हाती मी घेतली ओढावया, मारिले म्या झुरके दोन, वाट सरूला सवे घेऊन, गेलो त्या लवाळामधून, पावलो ते स्थान विवक्षित.
पुनश्च सर्पवलोकुन वाट सरू तो गेला भिवून. केवडे हे धूड म्हणून निवारी मज लागून भीतीने. म्हणे नका हो जाऊ पुढे, सर्प तो येईल आपुलेकडे. पळू म्हणता स्थळ हे साकडे, नका हो तिकडे जाऊ नका. अवलोकिता ऐसा देखावा, वाट सरू तो भ्याला जीवा. मग त्या दोघांची या वैरभावा, संबंधे परिसावा उपदेश. अरे बाबा वीरभद्रप्पा, अजून हा तुझा वैरी बसप्पा. पावला नाही का अनुतापा, दर्दुर रूपा आला तरी. तूही आलासी सर्पयोनी, तरी हाड वैर अजुनी. आता तरी शरमक धरुनी, वैर त्यजुनी स्वस्थ रहा. शब्द पडता मुखातुनी, सर्प जो पळाला बेडूक सोडुनी. सत्वर खोल पाण्यात शिरुनी, अदृश्य तेथुनी झाला. मृत्यूची ये मुखामदला, बेडूक ठणकन उडून गेला. तोही झाडीत जाऊन लपला, वाट सुरू झाला साश्चर्य. म्हणे हे काय न कळे मजला, शब्दमुखीचा तो काय पडला. बेडूक कैसा सापाने सोडिला, सापाई दडला तो कैसा. यातील वीरभद्रप्पा कोण, तैसाच त्यातील बसप्पा कोण. वाट सरू पुसे वैराचे कारण, म्हणे मज निवेदन करा की. बरे आधी झाडा खालती, जाऊ ओढू चिलीम मागुती. म्हणालो करीन जिज्ञासा पूर्ती, मग मी स्वस्थळ प्रती जाईन. आलो दोघे झाडा खाली, पडली होती दाट सावली. गार वाऱ्याची झुळूक चालली, पुनश्च सळगावली चिलीम. वाट सरूने आधी ओढिली, पश्चात माझी एकरी दिधली. ती मी ओढिता ओढिता कथिली, कथा त्या वहिली वाट सरूस. पहा माझी ये स्थळापासून, कोस 2 अथवा 3. इतकेच दूर पवित्र स्थान, महिमा संपन्न होते जुने. तेथे एक महादेवाचे, मुडके देऊळ कधिला काळाचे. तयाची या जीर्णोद्धाराचे, आले सर्वांचे मनात. तदर्थ मोठी वर्गणी केली, बरीच रक्कम गोळा झाली. पूजे अर्चेची व्यवस्था ठरविली, पूर्ण आखिली रूपरेषा. तेथील एक मोठा धनिक, नेमिले त्या व्यवस्थापक. पैसा केला तयाचे हस्तक, पूर्ण निर्णायक तो केला. तयाने कीर्द ठेवावी पृथक, तीत आपुली वर्गाणी रोख. जमा करावी हे कार्य अचूक, करावे प्रामाणिकपणाने. परी तो जात्या मोठा कंजूष, कारण लागावा पदरास. ऐसी आधोरणे चालवी कामास, तेने ते तडीस जाईना. खर्च केली सारी रक्कम, अर्धे मुर्दे झाले काम. खर्चिना हा पदराचा दाम, गाठीचा छदाम सोडीना. जरी मोठा सावकार, कृपणपणाचा पूर्णावतार. बोलाची नुसती पेरी साखर, कामासी आकार येईना. पुढे त्याच्या जमली घरी, मंडळी पैसा जमविणारी. म्हणे ही तुझी सावकारी, काय तरी रे कामाची. महादेवाच्या जीर्णोद्धार, तू न लाविता हातभार. पडेल कैसा नकळे पार, काही विचार कर याचा. करुनी लोकांची मनधरणी, पुनश्च मिळवू आणिक वर्गणी. तीही देऊ तुझ पाठवूनी, आणखी ठिकाणी हे काम. पुढे आणिक पैसा जमला, उत्तम प्रकारे हाती आला. काही न त्याचा उपयोग झाला, धनिक बैसला तो स्वस्थ. असो जाता काही दिवस, आले देवाजीच्या मनास. याच धनिकाची या कुटुंबास, झाला ते समयास दृष्टांत. तू तरी हो जाग उठ, बांधी जा देऊळ सुमट. जे खर्चशील त्याची शतपट, तुझ तो नीळकंठ देईल. दुसरे दिवशी तो दृष्टांत, पतीच्या कानी घातला साध्यंत. कवडी खर्चता जया प्राणात, तया हा अत्यंत उद्वेगक. करावा हर्निश चित्त संचय, दुजान ज्याचा चित्ताविषय. तयास या स्वप्नाचा आशय, द्रव्याचा व्यय केवी पटे. त्याने सांगितले पत्नीस, मीनमानी दृष्टांतास. मुळीच नाही माझा विश्वास, मांडला उपवास तियेचा. तैसी दयाची चित्तवृत्ती, तैसीच तया जगस्थिती. स्वये असली या षट प्रकृती, इतरही दिसती तैसेच. जरी असते देवाचे मनी, माझाच पैसा घ्यावा काढुनी. मी काय दूर होतो तुझपासूनी, तुझेच स्वप्नी का गेला. तुलाच का हा दृष्टांत झाला, मलाच का तो देवे न दिधला. म्हणून येईना भरवसा मजला, याचा न समजला भाव.
असावे हे खोटे स्वप्न, अथवा हा असेल ईश्वरी यत्न. नवरा बायकोत व्हावी उत्पन्न, दुही हे चिन्ह दिसते मज. जीर्णोद्धाराची एकामी, साय माझे आहे का कमी. महिन्यास होते रिकामी, थैली आम्ही भरलेली. लोक आणि ती रक्कम सारी, दिसते खरे हे बाह्यत्कारी. जमा खर्चाची पद्धती व्यापारी, नुकसानकारी मज बहु. लोका नाही अवगत, कळावे ते कैसे तुझा प्रत. तेव्हा हा जो तुझा दृष्टांत, येईना यथार्थ मानावया. खरा मानिता होईल फसगत, निद्राभंगे पडती दृष्टांत. ते काय कोणी मानी यथार्थ, धनिके हा सिद्धांत ठरविला. ऐकुनी बाईल बसे निवांत, पती पुढे ती निरुत्तर होत. पैसा जरी लोक जमवित, संतोष देत क्वचितची. प्रेमे विणबिडे भाडे, पडता आग्रह तवा साकडे. जे दिदले ते देवा नावडे, गोडीसे थोडेही बहुमोल. जैसा जैसा पैसा जमत, कामही तैसे तैसे होत. पैसा थकता कामही थकत, ऐसे ते दिरंगत चालले. धनिक काढीना कृपण जैसा, आपुल्या पिशवीतील एकही पैसा. पुनश्च झाला दृष्टांत कैसा, कांतेस तो परिसा धनिकाचा. नको आग्रह करू पतीस, पैसा देण्यास देवळास. भाव तुझा पुरे देवास, द्यावे तव इच्छेस येईल ते. पैसा एक मनोभावाचा, खासतेचा स्वसतेचा तो लाखाचा. अर्पण देवास करी साचा, विचार पतीचा घेऊन. करू नको व्यर्थ क्षीण, मना येईल ते द्यावे आपण. स्वसत्तेचे अल्प प्रमाण, असे ना अर्पण करीते. येथे केवळ भाव कारण, तुझा तो आहे हे जाणून. काहीतरी दे म्हणून, आग्रह जाण देवघरी. तरी जे असेल अल्पवित्त, देऊनी होई तू निश्चिंत. भावाविण देणे ते अनुचित, देवान यत्किंचित आवडे. विना भाव जो देईल, त्याचे ते सर्व माती मोल. अंती समूळ होईल निष्फळ, अनुभव हा येईल विलंबे. असो हा दृष्टांत ऐकुनी, केला तिने निश्चय मनी. पित्रदत्त अलंकार वेचुनी, मागणे परिपूर्ण करावे. मग तिने पती लागून, केला तो निश्चय निवेदन. पतीने ते घेतले ऐकून, अंतरी उद्विग्न झाला. लोभते ते कैचा विचार, नाही देवधर्म आचार. मनी म्हणे हा काय विचार, भ्रांतिष्ट साचार ही झाली. म्हणे हे तिचे अलंकार, करून या सर्वाचा आकार. मोल ठरवून 1000, जमीन नावावर चढवावी. अलंकार खरेदिले आपण, पैशाऐवजी पत्नी लागून. दिदली आपुली जमीन खाजण, होती जी गहाण कोणाची. जमीनही ती होती ओसिक, पर्जन्य काळी ही नापिक. पत्नी समणे करून टाक, अर्पण पिना कपणीस. 1000ची ऐशी जमीन, करिता देवा लागी दान. दृष्टांतानुरूप होईल प्रसन्न, होसील उत्तीर्ण ऋणांतुनी. असो मानूनी पतीचे वचन, कृपणकांता तव जमीन. प्रेमभावे करी अर्पण, शंकर संतोषण भावया. वस्तुस्थिती पाहू जाता, 200च्या कर्जा करता. धनिकापाशी गहाण असता, डुबकीची सत्ता हिजवर. डुबकी एक अनाथबाई, जमीन तिच्या सत्तेची ही. ती जमीन गहाण देई, आपत्ती पायी द्रव्याचा. परी धनिक महालोभी, शंकराही फसविता न बी. कांतेचे श्रीधन दाबी, कपट लोभी सुखमानी. बहुखोटे ही विषय लालसा, तरी करी विषयासक्ताचे नाशा. गुंतू नये या विषय पाशा, जीविताशा असेल जरी. श्रवण लालसे मरे कुरंग, सुंदर मणिधारणे भुजंग. तेजावलोकन गोडिये पतंग, ऐसा हा कुसंग विषयाचा. विषय भोगा लागे धन, तदर्थ यत्न करिता घन. विषय तृष्णा वाढे दारुण, अशक्य निवारण तियेचे. निसंशय बुडीन जमीन, प्रयत्नेही न पिके कण. ती म्हणे करा कृष्णार्पण, काय ते पुण्यदानाचे. जेथे न यत्किंचितही संकल्प, कृष्णार्पण ते निर्विकल्प. ऐसे नव्हे ते जोडिले पाप, अंती जे संतापकारक. एरीकडे गरीब ब्राह्मण, जो त्या देवाचे करी पूजन. देवार्थ जमीन होता संपादन,
पावला समाधान अत्यंत. असो पुढे काही काले विपरीतची होऊन गेले. रसिका नक्षत्र अपार वरसले. तुफान झाले भयंकर. एकाएकी वीज पडली. इमारत ती सारी खचली. धनी एवढी सुरक्षित राहिली. दग्ध झाली अवशेष. धनिकावरही पडला घाला. कांतेसह तोही निमाला. डुबकी पावली पंचत्वाला. शेवट हा झाला तिघाचा. पुढे हा धनिक मथुरा नगरी. एका गरीब ब्राह्मणा उदरी. तयाची ती भाविक अंतुरी. पुजाऱ्या घरी जन्मली. नाव तिचे ठेविले गौरी. डुबकीची आणि कपरी. शंकराची या गुरवाचे उदरी. तिये नारीचा नर झाला. तया नराचे बारसे केले. शनबसप्पा नाम ठेविले. ऐसे तिघांचे स्थित्यंतर घडले. फलोन्मुख झाले तत्कर्म. धनिक पावता पुनर्जन्म. वीरभद्र ठेविले नाम. हेच की प्रारब्ध कर्माचे वर्म. भोगेच उपरम तयासी. शंकराचा जो पुजारी. तयाची मजा आवड भारी. नित्य येऊन आम्हा चिलीम मज बरोबरी पितसे. मग आम्ही आनंद निर्भर. गोष्टी कराव्या रात्रभर. गौरी वाढली झाली उपवर. तीसई बरोबर आणि तसे. तीही माझी भक्ती करी. एके दिवशी पुसे पुजारी. धुंडुनी पाहिली स्थळे तारी. कुठेही पोरीच जमेना. बाबा ठिकाण पाहता थकलो. प्रयत्न हरले टेकीस आलो. किमर्थ वाहसी चिंता मी वदलो. वरमार्ग चालो लागला. मुलगी तुझी भाग्यशाली. होईल मोठी पैसेवाली. तिलाच शोधित आपुले पावली. वरतीचा चालीस लागला. अल्पावकाशे तुझी आसदना. येईल पुरवील तुझी कामना. करील गौरीची या पाणीग्रहणा. तुझी या वचनानुसार. एरीकडे वीरभद्र. गरिबीचा घर संसार. आई बापास देऊन धीर. सोडून जो घर निघाला. तो गावोगावी भिक्षाटन. कधी मोल मजुरी करून. कधी जे मिळे तेच खाऊन. संतुष्ट राहून फिरतसे. फिरता फिरता दैवे आला. पुजाऱ्याची सदना पातला. अल्ला मियाची अघटित लीला. आवडू लागला सकळास. होता होता लोभ जडला. वाटले गौरी द्यावी त्याला. नाडी गोत्र गण योगत जुळला. आनंद झाला पुजारिया. शवे घेऊन वीरभद्राला. एके दिवशी पुजारी आला. दोघा पाहुनी त्या समयाला. विचार स्फुरला एकाएकी. विचारा सरिसा उच्चार झाला. सांप्रत लग्नाला मुहूर्त असला. तर तू याला या गौरीला. देऊनी मोकळा हो आता. घेऊन या कांतेचे अनुमत. वर वीरभद्र केला निश्चित. पाहोनी या विवाह मुहूर्त. विवाह यथोचित लावला. पूर्ण होता निज कार्यार्थ. कुटुंब आले दर्शनार्थ. आणि माझी आशीर्वादार्थ. प्रपंचीकृतार्थ व्हावया. दिदले उल्हासे आशीर्वचन. मिळू लागता सुखाचे अन्न. वीरभद्राची मुद्रा प्रसन्न. झाली सुख संपन्न होताची. तोही माझे भक्तीस लागला. अल्पावकाशे संसार ताटला. परिभाग्याचा कोण आथिला. येथे न जो विटला पैशाविना. या पैशाचा मोठा पेच. थोरा मोठा सही त्याचा जाच. वीरभद्राई समयी ठाच. द्रव्याचा असाच हा खेळ. बाबा ही बेडी मोठी दुर्धर. पैसा वाचून होतो बेजार. काहीतरी सांगा प्रतिकार. देणे मज संसार झेपेल. घालितो पायी लोटांगण. आता न बरवे प्रतारण. करा माझे संकट निवारण. तुम्हीच या कारण लग्नाला. मीही त्याला बहु बोधावे. प्रेमे आशीर्वचना द्यावे. अल्ला मालिक त्या हे ठावे. संकट निरसावे त्यानीच. जाणून वीरभद्र मनोगत. पुरावे इच्छित मनोरथ. म्हणून मी त्या ते आश्वासित. व्हावे न दुष्टित यत्किंचित. निकट तुझा भाग्य काळ. करू नको व्यर्थ तळमळ. द्रव्य तुझ्या हाताच मळ. होईल सुकाळ तयाच. द्रव्याने मांडिली माझी हेळणा. विसंबेना कांतेचा आण. पुरे ही आता विटंबना. नको हा मोठेपणा लग्नाचा. असो पुढे झाले अभिनव. पहा गौरीच्या ग्रहाचे गौरव. खाजण जमिनीस चढला भाव. कळे नामाव देवाची. आला एक खरेदीदार. लाख रुपये द्यावया तयार. अर्धे रोख दिदले जागेवर. अर्धे हप्त्यावर ठरविले.
प्रतिवर्षी 2000 सव्याज द्यावे झाला विचार. पैका 25 वर्षानंतर भरपूर गौरीची ठराव सर्वास पसंत पडला. चन्नबसप्पा गुरव उठिनला. पैका म्हणे जो शंकरा अर्पिला गुरव पाहिला मालिकत्या. तो म्हणे मज गुरवासाठी अर्धे व्याज वर्षा काठी. मिळावे माझ्या हिशा पोटी त्याविण संतुष्टी मज नाही. वीरभद्रप्पा नेदी काही चन्नबसप्पा स्वस्त न राही. जुंपली वादावादी पाही आले ते दोघेही मजकडे. शंकर तियेचा पूर्ण स्वामी जमीन येईना ती तराप कामी. न पडावे व्यर्थ लोभा संभ्रमी. दोघा समग मी सांगितले अर्पिली जी शंकराप्रती तिचेच मोल आहे हे निश्चिती. गौरी विण जे जे अभिलाषती तयाचा माती तोंडात. देवाची अनुज्ञेविण शिवेल जो या पैशाला कोण. होईल देवाचे कोपास कारण मत्ता ही संपूर्ण देवाची. प्रभुत्व जीवर पुजारियाचे गौरीचे नाते वारसपणाचे. काय चाले ते परकीयाचे गौरीचे स्वसत्तेचे ते धन. म्हणून मग मी त्या दोघा ते बदलो गौराईचे या सत्ते. वर्तता घेऊन तिच्या अनुमता ते कृतार्थतेत पावलं. वर्तल्या ती तिची या इच्छेबाहेर. देव नाही राजी होणार. वीरभद्रप्पास नाही अधिकार स्वतंत्र व्यवहार करावया. ऐसा जरी मी माझा विचार केला परिस्फुटतेचे साचार. तरी वीरभद्र रागावला मजवर शिव्याचा गजर वरसला. तो म्हणे बाबा तुमची या मनी माझी या पत्नीची मालकी स्थापुनी. सर्व रकमेचा ढेकर देऊनी निजहित साधुनी बैसावे. परिसोनी हे तयाचे शब्द झालो मी जागचे जागी स्तब्ध. आला मी याची करणी आगाध उगाच का खेद करावा. वीरभद्रप्पा मज हे बोलला घरी कांतेवरी अति तणनला. तरी तव दुपारी दर्शनाला येऊन विना वायाला लागली. बाबा कोणाची या बोलावर लक्ष देऊन अवकृपा मजवर. न करावी मी पसरिते पदर लोभ मज कन्येवर असावा. ऐसे तिचे शब्द परिसोन म्याती सवदिदले पूर्ण आश्वासन. 7 समुद्र न्याहाल करीन तुझत्वा खिन्न नसावे. तेच रात्री असता निद्रिस्त गौरीबाईस झाला दृष्टांत. शंकराने येऊन स्वप्नात कथिले ती मात परसावी. पैसा हा सर्व तुझा पाही देऊ नको कुणास काही. व्यवस्था तुझ वदतो तीही सदा राहील ऐसे करी. देवळा प्रित्यर्थ जो जो पैसा चन्नबसप्पा सांगेल तैसा. लावावा मज त्याचा भरवसा निर्बंध हा ऐसा राखावा. इतर कार्या पैसा लाविता व्हावी न पैशाची अव्यवस्था. म्हणून मशिदीतील बाबासन पुसता काही व्यवस्था न करावी. गौरीबाईने तो मजला दृष्टांत साध्यंत कथन केला. मीही सल्ला यथेचित दिदला मानावयाला दृष्टांत. मुद्दल तुझे तूच घेई चन्नबसप्पास व्याजाची निमई. ऐसे नित्य करीत जाई संबंध नाही वीरभद्रा. ऐसे आम्ही असता बोलत दोघे इथे आले भांडत. परस्परानी व्हावे शांत उपाय मी अत्यंत वेचले. शंकराचा तो दृष्टांत झाला जो होता गौराई प्रत. दोघांसही कथिला साध्यंत परिसोनी उन्मत्त वीरभद्रे शिव्याची लाखोली. प्रतिपक्षावर यथेच वाहिली. अद्वा भाषणे केली. वृत्ती गांगरली दुजियाची. तयास झाला उन्मत्त वात. शिव्या शापाची बडबड करीत सापडशील तेथे घात. करीन मी म्हणत मुखाने चन्नबसप्पास अनुलक्षून. वीरभद्रप्पा उन्मत्त होऊन म्हणे मी तुझे तुकडे करीन खाईन गिळीन सगळेच. चन्नबसप्पा भीतीत्रस्त पाय माझे घट्ट धरित. म्हणे मज करा मज संकटमुक्त. अभय मग देत मी त्याला तव मी दीन चन्नबसप्पा ते. धीर देऊनी वदलो तेथे वीरभद्राचे हस्ते. मरू मी तू ते देईना असो पुढे होऊनी मात. वीरभद्राचा झाला अंत तो मग जन्माला सर्पनित. ऐसे त्या देहांतर झाले चन्नबसप्पास पडली दहशत. तीतची झाला त्याचा अंत जन्म पावे दरुदुर योनीत.
ऐसे हे चरित तयाचे पूर्वजन्मीचा वैरासाठी जन्म आला सापा पोटी लागला बसप्पा दुर्धरा पाठी धरी त्या शेवटी वीरभद्र दर्दुर रूपे बसप्पा दीन भद्रप्पा सर्पामुखी पडून परिसून तयाचे करुणावचन हे लावले की मन माझे पूर्वदत्त वचन स्मरून सर्पाची या तोंडामधून जन्मसप्पा मुक्त करून पाळिले वचन मी आपुले अल्ला निज भक्ता लागून संकट समयी ये धावून त्यानेच येथे मज पाठवून करविले रक्षण भक्ताचे हे तो प्रत्यक्ष अनुभवावा आले वीरभद्रप्पास हाकून लाविले जन्मसप्पास संकट तारिले सकल हे केले देवाचे असो आता भर की चिलमी पिऊन जाईन आपुले धामी तूही जाई आपुले ग्रामी लक्ष्मण नामी असू दे ऐसे वदोनी चिलम प्यालो सत्संगाचे सौख्य लादलो फिरत फिरत परत आलो परम मी धालो निजांतरी स्वस्ती श्री संत सज्जन प्रेरिते भक्त हे महाडपंत विरचिते श्री साई समर्थ सच्चरिते श्री साई मुख श्रुत कथनम नाम सप्तचत्वारिंशोऽध्याय संपूर्ण श्री सद्गुरु साईनाथार्पणमस्तु शुभं भवतु।